नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. महा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 महिन्यावर आल्या आहेत. तरी राज ठाकरे आणि त्यांची मनसे यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे संभ्रम आहे. मुंबई आणि ठाणे या 2 महत्त्वाच्या महापालिका जिंकण्यासाठी सध्या धावपळ सुरू आहे साऱ्याच राजकीय पक्षामध्ये. त्यात आता ठाण्यामध्ये म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेचे घेतलेल्या भूमिकामुळे तिथे वेगवेगळी चर्चा आहे. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव या 2 दिग्गज नेत्यांनी आज ठाण्यामध्ये पत्रपरिषद घेऊन ठाणे महापालिकेवर एकत्रित धडक मोर्चा नेण्याचा जाहीर केला आहे. ही मोठी डेव्हलपमेंट आहे की ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरे गट एकत्र दिसतोय. म्हणजे या दोघांनी एकत्र बसून एखादा मोर्चा महापालिकेवर नेण्याचं ठरवणं आणि तसं जाहीर करणं हे मोठी डेव्हलपमेंट आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शहराच्या प्रश्नावर म्हणजे भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी या विषयावर या दोघांनी हा मोर्चा महापालिकेवर न्यायचं जाहीर केलं आहे. म्हणजे शहराच्या प्रश्नावर हा मोर्चा आहे. म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी वरळी डोममध्ये भावासोबत एकत्रित मेळावा घेतला होता. त्यात राजकारण नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेला. आता हाही मोर्चा जो आहे तो शहराच्या ठाण्याच्या प्रश्नावर आहे. म्हणजे यात राजकारण आहे का? म्हणजे उद्या मनसे म्हणू शकते की बाबा हा मोर्चा शहराच्या प्रश्नावर होता, ठाण्याच्या प्रश्नावर होता. म्हणजे महापालिका निवडणुकामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती होणार याची ही शुभसंकेत आहेत असं समजायचं का? की उद्या हे 2 नेते किंवा राज ठाकरे उद्या मोकळे होतील की बाबा याचा राजकारणाशी संबंध नव्हता, राजकीय युतीशी याचा संबंध नाही. संबंध आहे का? म्हणजे पूर्ण संभ्रमावस्था सुरू आहे सध्या. एवढंच नव्हे, म्हणजे हे दोघंच नव्हे, या दोघांनी एकत्र यावं यासाठी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांचा म्हणजे दबाव आहे. परंतु वरच्या लेव्हलवर निर्णय होत नसल्याने सर्व ठप्प आहे. तर राज ठाकरे निर्णय का थांबवला, का जाहीर होत नाही निर्णय की युती करायची का? म्हणजे उभाटा आणि मनसे युती करायची का? निर्णय कोणी थांबवला, का थांबवला, ते काहीच कळायला मार्ग नाही. पण कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. या दोन्ही गटाचे दोन्ही कार्यकर्ते, दोन्ही पक्ष बाजूचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत, भेटत आहेत. आता तर मोर्चासुद्धा एकत्रित काढतायत. पण हा मोर्चा शहराच्या प्रश्नावर आहे वगैरे. शहराच्या प्रश्नावर एकत्र येतात याचा तर पुढे राजकारणातही
एकत्र येऊ शकतात. त्याची सुरुवात असं समजायचं का? तसं असेल ती फार मोठी मोठी डेव्हलपमेंट आहे. म्हणजे या दोघांनी तर सांगितलं की उद्या जितेंद्र आव्हाडे आमच्या या मोर्चामध्ये असतील. मग हे जे समीकरण तयार होत आहे त्याचा हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला एक टेन्शन आहेच. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे आणि तिथेच जर राज ठाकरे आणि त्यांचे ठाकरे गट फिल्डिंग लावत असेल तर एकनाथ शिंदेना टेन्शन येणं साहजिक आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंना यांचं टेन्शन नाही आहे. तिथे गणेश नाईक आणि कंपनी फार आधीपासून तिथे वेळोवेळी येऊन फटाके लावते. त्यामुळे यावेळची निवडणूक एकनाथ शिंदेंना सोपी नाही आहे. त्यांना घरातूनही फटाके आहेत आणि बाहेरूनही फटाके राहतील. तर नेमकं काय सुरू आहे? म्हणजे यावेळी ठाणे एकनाथ शिंदेच्या हातातून निसटतंय का? कॉमेंट करा. नमस्कार.